उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आणि शरीराला मजबूत बनवणारे मखाना लाडू तुम्ही ट्राय केले आहेत का? आज आपण बनवणार आहोत हेल्दी, टेस्टी आणि इम्युनिटी वाढवणारे मखाना लाडू। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालून मखाना मंद आचेवर क्रिस्प होईपर्यंत रोस्ट करणार आहोत। मखाना रोस्ट झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चेक करा। त्यानंतर 1 वाटी किसलेले खोबरे पण आपण रोस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया ह्या पण छान रोस्ट करून घेणार आहोत। 1 वाटी फुटाणे आणि 5-6 बदाम, हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घेणार आहोत। तर सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे आपल्या शरीराला आजारापासून संरक्षण मिळते आणि भोपळ्यांच्या बियांमध्ये झिंक असल्यामुळे शरीर मजबूत बनते आणि एनर्जी वाढते, त्यामुळे इम्युनिटी सुधारते। ह्या बिया उन्हाळ्यातील शरीराला ताकद आणि पोषण देण्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे पाक। पाकासाठी अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ घालून आपण पाक एकतार पाक बनेल असा आपण पाक बनवणार आहोत। खूप कडक पाक बनवायचा नाही, नाहीतर आपले लाडू कडक बनतील। त्यानंतर आपल्या मिश्रणामध्ये 1 चमचा जायफळ आणि वेलची पूड घालून आपण जो पाक बनवला होता तो घालून छान असं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तर मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडेसे तूप गरम करून वर्ण घालून त्याचे छान असे पिस्ता लावून छोटे छोटे लाडू बनवणार आहोत। आपण तुपाचा वापर इथे कमी केल्यामुळे लाडू खूप काळ टिकतील। तर आपण छान असे लाडू वळून घेतलेले आहेत। तर उन्हाळ्यासाठी हा एक परफेक्ट हेल्दी स्नॅक्स आहे। तुम्ही पण हे मखाना लाडू नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू सो मच।